सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळी छान अशी अद्रक इलायची टाकून गरमागरम चहा बनवली. कारण काल पारायणाला गेली होती, तिकडनं आल्यावर खूप जास्त थकलेली होती. म्हणून म्हटलं सकाळी सकाळी छान कडक चहा घेते आणि मग काय कामाला सुरुवात. कारण कालचं काम जे काही होतं ते बऱ्यापैकी पेंडिंग होतं, कपडेसुद्धा बरेचसे बाकी होते. नंतर कपडे वगैरे आवरले आणि नंतर स्वयंपाक बनवायला घेतला. स्वयंपाकामध्ये इथे छान अशी बारीक फ्रेश भेंडी होती हिरवीगार. नंतरची छान अशी बारीक वॉश करून घेतली तिला आणि चिरूनसुद्धा घेतली. नंतर जिरं मोहरीची फोडणी दिली, 2 मिरच्या टाकल्या आणि लगेचच इथे भेंडी वगैरे टाकून घेतली. साईड बाय साईड इथे भेंडी सुरू होत होती माझी, तोपर्यंत लगेचच मी साईडला कणिकसुद्धा भिजवून ठेवलेली होती, जेणेकरून छान अशा मऊसूत चपात्या होतील. कारण काल सकाळी अजिबात स्वयंपाक केलेला नव्हता, तर स्वयंपाक काल स्किप केलेला होता, म्हणून आज मात्र आहोंना डबा द्यायचा होता. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, नंतर मीठ टाकलं आणि छान अशी साईड बाय साईड कुरकुरीत भेंडी होत होती. कारण आहोंना अशी बारीक आणि कुरकुरीतच भेंडी आवडते. इथे बघा गरमागरम पोळ्यासुद्धा चालू होत्या. कारण मी बोलली ना का बरेचसे कपडेसुद्धा वॉश केलेले होते, म्हणून इथे उशीरसुद्धा झालेला होता. म्हणून दोघंही कामं अशी माझी सुरू होती. बऱ्यापैकी कामं दिवसभरात आवरून घेतली. थोडेसे तांदूळ वगैरे सुद्धा गाडायचे होते, ते सुद्धा गाडले आणि उन्हामध्ये ठेवले. कारण आता थोडंसं ऊन येत आहे गॅलरीमध्ये, म्हणून म्हटलं घरातली काही जी काही बारीक कामं आहे ती आवरून घेते. पुन्हा आता दत्तजयंती सप्ताह लवकरच येईल, त्याचीसुद्धा मी यूट्यूबवर आपला यूट्यूब चॅनलवर ब्लॉग अपलोड झालेला आहे, तोसुद्धा तुम्ही नक्की बघा. संध्याकाळी ते नवनाथांच्या पोतींना नैवेद्य दाखवला, आलूची भाजी, वडे आणि पुऱ्या. कारण काल पारायण केलं आणि आज नैवेद्य वगैरे सुद्धा दाखवायचा होता. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.